आपण पहिलं पोरांसाठी दूध विकत घेत होतो. बर. परत दूध विकत घेत असं वाटलं आपली जर स्वतःची गाय असली तर आपण पोरांना पाहिजे तितकं दूध खायला घालू शकतो का नाही. मग असं करत ती गाय गाभण राहिली, घेतली एक गाय 17-18 लिटरची गाय घेतली. गाभण राहिल्यावर आटावली की मध्ये 2-3 महिने दूधच नाही. मग परत एक दुसरी गाय घेतली. बरं असं करत करत असं वाढत गेलं. मग त्यात 2 कालवडी टाकल्या, परत 1-2 गाय घेतल्या. असं 5-6 गाय घेतल्यानंतर म्हणलं बाहेरून गाय घ्यायचं बंद करा. आपल्या कालवडी व्हायला लागल्या ना 1-2 कालवडी समळत चालू केलं. आज किती गाय आहेत? आज टोटल 26-27 झाले सगळे लहान मोठे. बर. पण सुरुवातीची पार्श्वभूमी काय होती? मिस्टर काय करत होते? मिस्टर फलटणला हमाली करत होते. बर. आणि हमाली करत त्या हमालीच्या पैशातून आपल्या कालवडांचं सांभाळायला बरं मिळत होते. दुधाचं काय जास्त एवढं पैसे येत नव्हतं तेव्हा. दर कमी होता. बर. अगदी 22-23 रुपये दर होता तेव्हा सुरुवातीला. 22-23 दर होता. हो. बर. जमीन किती होती तुम्हाला? जमीन आम्हाला काहीच नव्हती तेव्हा. ही 20 गुंठ जमीन खरेदी घेतली. त्यातच घर, गोठा आणि थोडस राहिले 5-6 गुंठ त्याच्यात घास लावलाय, नेपेर घास. बर. घर भाड्याने घेतलं होतं आणि भाड्याने घर असतानाच आम्ही तिथं 7 गाई 4 कालवडी अशा 10-11 जनावर तिथंच केलीत. बर. नंतर मग भाड्याचं घर खाली करायची वेळ आली. असं म्हणत ना आम्हाला आता आमचं घर खाली करून पाहिजे. मग आम्ही म्हणलं भाड्याने बघायचं नाही आता. मग स्वतःच आपलं घेतली ती खरेदी जमीन. तिथं पहिलं शेड मारलं, बोर काढलं. नंतर हळूहळू घर उभं केलं. बर. मग त्यावेळेस तर काहीच नाही, तर फक्त 50,000 रुपये होतं की रानात अर्धा एकरामध्ये गुरांना कडवा केलेलं. कडवाच्या चाऱ्याचे पैसे शिल्लक होते. 1 महिनाभराचं 50,000 रुपये अकाउंटला होते. बर. मग 50,000 पाया खाल्ला घराचा. तिथून सुरुवात केली. 12-13 लाख रुपये आपल्याला असं बाहेरून भेटलं माणसांकडून. बर. कुठं लोन काढ, कुठं काय कर, असं करत गोळा केले पैसे. घर उभं केलं, गोठा उभा केला. आणि त्यांनी हमाली करत आपल्या गोठ्याला मदत केली. जनावरांना चारा केली. नंतर मग जास्त जनावर वाढली की बारक्या 2 व्हीलरवर चारा आणायला परवडत नव्हतं. मग आम्ही ती गाडी घेतली मिनिटवर.